तो हेलो गाइस, हम आ चुके हैं अभी अकोला और यहाँ से हम जाएंगे नासिक रोड। अभी हम ट्रेन का वेट कर रहे हैं सब लोग। तो गाइस फाइनली हम आ चुके हैं नासिक, अभी ये बस स्टैंड पे। और जो आपको बोला था कि सरप्राइज, तो ये सरप्राइज भाव मिल गया अभी। चला मित्रांनो, तर आपण जाऊया आता मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे। तर तुम्ही बघू शकता की मंदिराच्या आत किती सुंदर असं दृश्य पाहायला मिळत आहे। आता तुम्हाला आम्ही मंदिरातलं व्ह्यू दाखवलं आणि बाहेरचं व्ह्यू बघून घ्या। तर आम्ही आलो आता कुंडावर, तुम्हाला कुंड दाखवतो। त्या कुंडाची एक वैशिष्ट्य आहे, इथं असे म्हटलं की जर इथं आंघोळ तिथं काही पाऊस जातात। चला कुंडामध्ये किती लोक स्नान करतात। तर आमची पण इच्छा होती पावसात आंघोळ करायची, पण काही जमत नाही इथं। तरी तुम्ही बघू शकता आणि बघा आम्ही आता ब्रह्मगिरी पर्यटनावर जातो, तर तुम्हाला ते पण दाखवतो। चला 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 जल्दी पाऊस काही जण आले नाही आमच्या गावातले, त्याच्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवतो। मित्रांनो व्ह्यू बघा, आम्ही आलेलो आहे इथं शरम्य वातावरणात। चला वरती जाऊया। उंचीवर आहे मित्रांनो, येता येता दमलो आणि सुंदर आहे, छान आवाज बघा किती सुंदर होते। आमचे जे आहे धर्मिया धुळीचे क्षेत्र, झाडे आहेत कल्पतरू, काय डोंगर काय झाडे, हरियाळी त्यांचे नृत्य करू अगदी जरा अजून जरा आहेत। मुकुंद भाऊ, मुकुंद भाऊ आपण काढू आता। हा पॉईंट तुम्हाला आता बघायला मिळत आहे। बघा किती सुंदर असं वातावरण आहे। आणि आता मी वरती जाणार, चला वरती उंच जाणार आहोत। आणि तुम्ही विचित्र बघितले नसेल तर बघून घ्या वरती। चला आम्हाला पण काही एक्साइटमेंट आहे, तुम्ही पण बघा। चला 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 वरती चला। बघू शकता तुम्ही आलो आम्ही, हे पण बघू शकता कसं आहे ते। हे वगैरे गावाचा झाडा बाळा जात हा झाडा पाऊस मित्रांनो बघा, आता बघूया आपण किती करते। मोबाईल घेऊन खिचले ते कसं बघा मन पडला। जाऊ दे हर हर महादेव, हर हर चला महाराज की
भूक लागलेली आहे आता, खूप दमलो इथं येऊन. खूप वरती आलेलो तुम्ही बघू शकता, ढगात आलेलो आम्ही. हे अशी जुन्या काळातली शौचालय. आजी ते कुठं आहे मंदिर? वाह क्या बात. आपले श्रद्धालू लोक बघा. आता आम्ही तुम्हाला मूळ गंगा आणि यमुना उगम जो होता गोदावरी तुम्ही प्रेक्षकांची गर्दी गोदावरी तसंच तुम्ही बघू शकता. आपला इंतजार खतम झालेला आहे. ब्रह्मगिरी दर्शन घेऊ शकता आपण. बघा किती सुंदर. एवढ्यावर कसं बांधलं असेल, कसं मंदिर आला असेल एवढ्या वरती, कसं बांधलं असेल. कोण संपण्यात आलेले आहे. आपण ज्या क्षणासाठी इतका वाट पाहला तो क्षण आता आलेला आहे. तर आपण सध्या बघू शकता तुम्ही ब्रह्मगिरी मंदिराच्या समोर एक कुंड आहे. मित्रांनो, तुम्ही इथं पाहू शकता गोदावरी नदीचा उगम स्थान. मित्रांनो, हे जे ठिकाण तुम्ही बघताय तर इथं महादेवानी त्यांच्या जटा आपटल्या आणि तुम्हाला इथं दिसतच असेल. तर असे म्हटले जातात की महादेवांच्या जटा आपटल्यामुळे इथं या ठिकाणी 12ही महिने पाण्याचा निवास राहतो. आणि याच्यानंतर अजून एक इमेजिंग होणार आहे तुम्हाला. एक सरप्राईज लवकरच जाणार आपण. बघू शकता तुम्ही. बघा बघा किती सुंदर गोड वातावरण. त्र्यंबकेश्वरून आम्ही सकाळी 5 वाजता बस घेऊन हरिहरगडसाठी निघालो. बसमध्ये प्रवास करता करता कधी सकाळ झाली काही माहितीच पडले नाही. बसमध्ये 1 तास प्रवास केल्यानंतर आम्ही उतरल्यावर लगेच रिक्षा केला. रिक्षामध्ये पण थोडं मजा मस्ती केली आणि रिक्षावाल्यांनी झापूक आम्हाला हरिहरगडच्या ठिकाणी पोचवायला प्रवास सुरू केला. त्यांच्या गमती रमतीत आम्ही कधी हरिहरगडला आलो काही कळालेच नाही. हाय गाइस, ये हरिहरपुर का हम स्टार्टिंग कर रहे हैं यहाँ से नया ब्लॉग. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की हरिहरगडाची परिस्थिती ऐसा ही हो अपने तरफ नहीं. सगळं ओकेमध्ये असताना आम्ही हरिहरगडवरती चढायला सुरुवात केली. वरती चढताना आम्हाला काही असे दृश्य दिसले की ते पाहून आम्ही अचंब झालो. 3 किलोमीटर वरती येऊन व्ह्यू बघा मित्रांनो कसा दिसते.
गड कधी येतो असे विचार करत भाऊ विचारात पडला आणि त्याच्या मागं मी सुद्धा विचारात पडलो. गड पाहून आम्ही निश्चय केला की खाली जायचं, पण शिवरायाचे नाव घेऊन आम्ही गडावरती चढायला प्रवास केला. लहानपणीमध्ये सांगितलं जायचं की ढगाच्या वरती स्वर्ग आहे आणि त्या स्वर्गात देव राहतात. कदाचित हाच तो स्वर्ग आहे. एवढ्यावरती आल्यानंतर आम्हाला वाटलं की आमची मंजिल आली, पण आम्ही वर ढगात बघताना आम्हाला माहीत पडले की आमची मंजिल अजून खूप दूर आहे आणि आम्ही सगळे नाराज झालो. पण काय करावं, गडावरती चढायचा जो एक आनंद होता तो काही थांबेना. सगळी थकान बाजू ठेवून आम्ही चालायला पुन्हा सुरुवात केली आणि आम्हाला रस्त्यात एक आमचे मित्र भेटले जे खूप आनंदी होते. खाली तर काय दिसून राहिलं, खाली काय पाताल लोक आहे काय माहित. समोरचं दृश्य पाहून आम्हाला असे वाटत होते की वरती जायचं की नाही. मला तर असं वाटत होतं की वरती जायचंच नाही. फायनली मित्रांनो आम्ही वरती चढलो आणि आता उतरायचं काय, बजरंगबली हवंय.